मॅडम नमस्कार. नमस्कार सर. आता आपण राजगुरू कॉलनी या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आपण तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी आहेत, तसेच स्थानिक नगरसेवक सुद्धा आहेत. तर काय सांगाल, अनेक नागरिक या ठिकाणी येत आहेत आणि मतदानाची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करताना दिसत आहे. अतिशय सुलभरित्या या ठिकाणी प्रक्रिया होते. काय सांगाल, आपण आपली ओळख सांगावी. सर, माझे नाव संध्या दीपक चव्हाण. मी तळेगाव नगर परिषदमध्ये काम करते. आता 2 दिवस झाले आपण राजगुरू कॉलनीमध्ये हा कॅम्प ठेवलेला आहे. लोकांची काही गैरसोय होते की त्यांना समजत नाही आहे, तर त्याच्यासाठी आम्ही हा इथे नगरसेवका मार्फत नगरसेविका आपल्या वॉर्डच्या आहेत त्या शेळकेताई, त्यांच्यातर्फे आपण हा कॅम्प ठेवलेला आहे. तर ह्या कॅम्पमध्ये भरपूर लोक येतात ते आणि फॉर्म भरून जातात हे वोटिंग कार्डसाठी. पण काय यांना गांभीर्य नाही याचं वोटिंग कार्डचं, की ते म्हणजे लाईट घेतात की याचा फॉर्म भरायचा की नाही. काही जणी भरत नाही. पण हा जर फॉर्म भरला नाही तर त्याच्यानंतर तुमचं लिस्टला वोटिंग लिस्टमधलं नाव कट होणार. ह्याचं यांना गांभीर्य नाही. तर माझं असं म्हणणं आहे, प्रत्येक नागरिकांनी ह्याचं गांभीर्य घ्यावे की आपण हा फॉर्म भरलाच पाहिजे, कारण आपण भारतीयाचे नागरिक आहोत. त्याच्यामुळे हा फॉर्म भरणे खूप गरजेचे आहे. जर हा फॉर्म भरला नाही तर तुमचं लिस्टमधलं नाव कट होईल. त्यामुळे आम्ही आता हा 2 दिवस इथे कॅम्प, त्याच्यानंतर आम्ही उद्या दुसरीकडे 2 दिवस तिकडे कॅम्प, म्हणजे प्रत्येक वॉर्डनुसार आम्ही हा कॅम्प ठेवणार आहे. उद्या कुठे असणार आणि त्या ठिकाणी दुसऱ्या प्रभागातील नागरिक येऊ शकतात का? हो, येऊ शकतात ना सर. तिथे पण दुसरे नागरिक येऊ शकतात. ह्या वॉर्डचे नागरिक तिथे पण येऊ शकतात. जर त्यांचं इथे काम झाले नसेल तर उद्या आम्ही एखाद्याच म्हाळसकरवाडीत लावणार आहे, तर म्हाळसकरवाडीत देखील ते येऊ शकतात सर. बरं, या ठिकाणी 2 दिवस आपला कॅम्प होता, त्याच्यामध्ये साधारण किती नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे? तरी त्याच्यामध्ये सर 500च्या वर नागरिकांनी लाभ घेतलेला आहे. आणि ह्या प्रक्रियेला किती वेळ लागतोय? या प्रक्रियेला जास्तीत जास्त 10 मिनिटं किंवा 5 मिनिटं सर. जर पब्लिकने आपल्याला सपोर्ट केला तर 7 मिनिटात हा होतो फॉर्म भरून. बरं, यासाठी डॉक्युमेंट्स काय आणावं लागते नागरिकांना? वोटर ID लागतो आणि तुमचं आधार कार्ड लागतो सर, आणि एक फोटो लागतो. आणि स्वतः तो व्यक्ती हवा इथं? स्वतः तो व्यक्ती नसला तरी चालतो, त्यांचे नातेवाईक कोण असेल तरी चालतात. ओके मॅडम, धन्यवाद.